की जसं आंबेडकरांचं नाव फक्त भारतीय राज्यघटनेशी जसं निगडीत झालेलं आहे, तसं नेहरूंचं नाव हे इकॉनॉमिक प्लॅनिंगशी निगडीत झालेलं आहे. पण दॅट इज रॉंग टू कन्फाईन नेहरू टू इकॉनॉमिक प्लॅनिंग. की 11 सभासद जे होते ड्राफ्टिंग कमिटीचे, ते सगळे वेगवेगळ्या कारणामुळे 10 सभासद ह्याला फार जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाहीत. फक्त आणि सगळी जबाबदारी आंबेडकरांच्यावर पडली. ते अरुण शौरीने जे लिहिलेलं आहे की आंबेडकर एकमेव घटना समितीचे एक शिल्पकार नव्हते, इट वॉज फ्रॉड ऑन द पार्ट ऑफ अरुण शौरी. आता बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन करण्यामध्ये काँग्रेसने आंबेडकरांच्यावर उपकार केले नाहीत, कारण त्यावेळेला आंबेडकरांच्या योग्यतेचा भारतामध्ये एकही माणूस नव्हता. नेहरूंना या देशामध्ये इकॉनॉमिक प्लॅनिंगच्या माध्यमातून एक कल्याणकारी राज्यव्यवस्था आणायची होती. ही वॉन्टेड टू ब्रिंग वेलफेअर स्टेट, नॉट डेमोक्रेटिक सोशलिझम. मी हिंदू संस्कृती मानत नाही, मी मुसलमान संस्कृती मानत नाही. समाजाने कसं वागावं ह्याचं दिग्दर्शन करण्याचा ह्याचा अधिकार धर्माला नाही, इतकं स्पष्टपणे पटेल म्हणालेले होते. या कार्यक्रमाला मला खास करून डॉक्टर कुमार सप्तर्षी यांची अनुपस्थिती जाणवते. याचं कारण आमच्या सामाजिक जीवनाची सुरुवात ही कुमार सप्तर्षीच्या नेतृत्वाखाली झाली. आज सकाळी मी त्यांना मुंबईला आल्यानंतर पहिल्यांदा पुण्याला आल्यानंतर मी भेटायला गेलो आणि डॉक्टर म्हणून त्यांचं जे आदरपण आहे ते त्यांनी ज्या सहजपणे स्वीकारलं, पण आम्हाला ते स्वीकारणं फार कठीण गेलं. आज ते या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहणार होते. महात्मा गांधी स्मारक ट्रस्टचे प्रमुख म्हणून. एनिवे, आजच्या हा कार्यक्रम जेव्हा ठरला तेव्हा मला राजन अनवर असं म्हणाला की नेहरूंच्या आर्थिक भूमिकेच्या विषयी तुम्ही बोलाल का, म्हणून तू बोलशील का. तर म्हटलं की नेहरूंचं फक्त आर्थिक धोरणाच्या विषयी बोलायचं खरं माहिती, दॅट इज प्रॉपर टॉपिक टू स्पीक. कारण आता मी जो टॉपिक जो निवडला तो खरं इतका व्यापक आहे की मगाशी तुम्हाला निकमनी सांगितलं की त्याने जे काय संपूर्ण त्यांचा विचार करण्याचा जे अफाट विश्व नेहरूंचं जे होतं, पण नंतर मला असं जाणवलं की प्राथमिक स्वरूपात का होईना, त्यामुळे आज जे मी आता बोलणार आहे उल्हासदादा, ते फक्त मी नेहरूंच्या एकूणच भारताच्या विकासाच्या प्रतिमानाचं ढोबळमानाने आढावा आहे. जसं डी कोसंबी असं म्हणाले, इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी वाचलं असेल. ते पहिलं पुस्तक आहे भारताच्या इतिहासाचं मार्क्सवादी विश्लेषण करण्याचं पहिलं पुस्तक. आणि डी कोसंबे हे नम्रतेसाठी फार प्रसिद्ध नव्हते, पण तरी त्याने असं लिहिलं की इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री, म्हणजे प्रस्तावना. तसं आजचं जे भाषण जे आहे हे ढोबळमानातलं ढोबळ भाषण असं आपण समजावं. म्हणजे प्रस्तावना जी ज्याला म्हणतात की नाही, परत तुम्ही कधी बोलवाल त्यावेळी मी येईन, कारण आता तसं काय काम विशेष असं नसतं. एक म्हणजे अगोदर जसं ठरलेलं असायचं काम तसं नाही आहे. त्यामुळे वेळ जर मिळाला आणि आपल्याला जर टाईम जर जमला व्यवस्थितपणे वेळ, तर मी परत येऊ शकेन. मला 2012मध्ये इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन ही जी भारतातील 7,000 अर्थतज्ञांची संस्था जी आहे त्याच्या वार्षिक अधिवेशनाचा अध्यक्ष मी होतो 2012मध्ये विशाखापट्टणमला. आणि त्या अधिवेशनाच्या अध्यक्ष भाषणामध्ये मी कॉन्टेक्च्युअलायझिंग नेहरूवियन मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट हे पुस्तक त्याचं म्हणजे आत्तापर्यंतच्या जवळजवळ 103 वर्षाच्या इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनच्या इतिहासामध्ये दिस इज द लॉंगेस्ट प्रेसिडेन्शियल ॲड्रेस. आणि हे लिहायला मला जवळजवळ 6 ते 8 महिने लागले. रोज मी जवळजवळ 2 ते 3 तास इथे आमचे मित्र बागायतकर बसलेले आहेत, आम्ही नेहमी चर्चा करायचो ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने. त्यांचंही मार्गदर्शन व्हायचं, त्यांच्याही सूचना व्हायच्या. संपूर्ण पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये एक अख्खं दालनच नेहरूंच्या विषयी लिहिलेल्या पुस्तकांचं आहे. आणि त्यातून नेहरूंच्या संबंध विचारांचं विश्लेषण करणं इट वॉज सो डिफिकल्ट, इतकं कठीण ते होतं. पण नंतर मला जाणवलं असं की जसं आंबेडकरांचं नाव फक्त भारतीय राज्यघटनेशी जसं निगडीत झालेलं आहे,
तसं नेहरूंचं नाव हे इकॉनॉमिक प्लॅनिंगशी निगडीत झालेलं आहे. पण दॅट इज रॉंग टू कन्फाईन नेहरू टू इकॉनॉमिक प्लॅनिंग. या देशामध्ये अगदी सगळे म्हणजे गांधींच्या सकट विचार करून सुद्धा या देशाला नेमकं कुठे घेऊन जायचं, व्हॉट इज द फायनल डेस्टिनेशन फॉर इंडिया, हे समजलेला एकमेव माणूस म्हणजे पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू असं माझं म्हणणं आहे. आता खरं म्हणजे लोहियांच्या विचाराच्यामुळे आम्ही जे विचार केला सुरुवात केली ती अँटी काँग्रेस ट्रॅडिशनमुळे. म्हणजे आम्ही वी आर नोन फॉर अँटी नेहरू ट्रॅडिशन, अँटी काँग्रेस ट्रॅडिशन. ही त्यावेळीची किती मोठी चूक होती आणि त्यामुळे नेहरूंकडे कसं दुर्लक्ष झालं याच्या संबंधामध्ये विचार करताना असं वाटतं की इतके आपण वेडे कसे होतो की नेहरूंना आपण समजावून घेतलं नाही. म्हणजे ज्या माणसाने भारत घडवला, आंबेडकर तुम्हाला माहिती असेल, आपण बाबासाहेबांचं नाव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतो आणि दॅट इज ॲब्सोल्युटली राईट. कारण हे राजेंद्र प्रसादांनी शेवटच्या भाषणामध्ये म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी त्यांनी सांगितलं, म्हणजे 25 नोव्हेंबरला शेवटची सभा झाली घटना समितीची आणि ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ॲडॉप्ट झाली आणि शेवटच्या 26 तारखेला नोव्हेंबरला फक्त 2 मिनिटाचं भाषण राजेंद्र प्रसादचं झालं आणि त्याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद असं म्हणाले की 11 सभासद जे होते ड्राफ्टिंग कमिटीचे ते सगळे वेगवेगळ्या कारणामुळे 10 सभासद ह्याला फार जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाहीत फक्त, आणि सगळे जबाबदारी आंबेडकरांच्यावर पडली. ते अरुण शौरीने जे लिहिलेलं आहे की आंबेडकर एकमेव घटना समितीचे एक शिल्पकार नव्हते, इट वॉज फ्रॉड ऑन द पार्ट ऑफ अरुण शौरी. आंबेडकर नेव्हर क्लेम दॅट ही वॉज सोल आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. कारण त्याच्यामध्ये अशा प्रकारची माणसं होती सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यरसारखी, ज्यांना स्ट्रेचरवरनं मिटिंगमध्ये आणायचे आणि एखाद्या मुद्द्यावर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर जे बोलायचे असतं झोपेमध्ये, दॅट यूज टू बी ड्राफ्टेड ॲज अ कॉन्स्टिट्युशनल क्लॉज. दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे भारतीय राज्यघटनेच्या विषयी, भारतीय राज्यघटनेतलं प्रत्येक कलम काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये पहिल्यांदा चर्चा व्हायची. इट इज प्रॉडक्ट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. प्रत्येकाची चर्चा व्हायची आणि त्याच्यावर नंतर मग डिबेट होऊन आंबेडकर काँग्रेसमध्ये नसताना सुद्धा आंबेडकरांनी आपल्याला अप्रिय असलेल्या अनेक गोष्टींचं समर्थन केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की काँग्रेस हे भारतीय राज्यघटना काँग्रेसचं प्रॉडक्ट आहे, पण दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन करण्यामध्ये काँग्रेसने आंबेडकरांच्यावर उपकार केले नाहीत, कारण त्यावेळेला आंबेडकरांच्या योग्यतेचा भारतामध्ये एकही माणूस नव्हता. या दोन्ही गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत. तेव्हा नेहरूंच्या विषयी मी जे प्राथमिक स्वरूपात जे असं म्हणालो त्याचं कारण असं आहे की मी ती सगळी मला जितकी वाटली तेवढी पुस्तकं 7-8 महिन्यापेक्षा मी काही जास्त कारण आय वॉज टू जॉब ऑफ मेंबर ऑफ पार्लमेंट 2010 मध्ये मी राज्यसभेत गेलो. मला असं एकत्रितपणे नेहरूवियन मॉडेल असं एकत्रितपणे मला सापडलं नाही. म्हणजे नेहरूंच्या विषयी शेकडो पुस्तकं आहेत, शेकडो, प्रत्येक डायमेन्शनच्या विषय आहेत, प्रत्येक विषयाच्या विषयी पुस्तकं आहेत. समग्र नेहरूंच्या विषयीचा एकत्रितपणे विचार करून असं एक नेहरूविषयक मॉडेल डेव्हलप होतं का, असा एक अत्यंत प्राथमिक स्वरूपाचा प्रयत्न मी त्या भाषणामध्ये केला. आणि लोकांना आश्चर्य असं वाटलं की इकॉनॉमिक्समध्ये एखादा टेक्निकल सब्जेक्ट घेण्याच्या ऐवजी व्हाय आय एम टॉकिंग ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी आणि जवाहरलाल नेहरू व्हाय आय एम ब्रिंगिंग इन द पिक्चर ॲट ऑल. तर मगाशी जसं सांगितलं तसं नेहरू नसते तर आज बसलं पण नसतो आपण इथे. नेहरू होते तरीसुद्धा आज बसणं कठीण जात आहे आपल्याला. आज ते नसतं ते त्याचा प्रश्नच नव्हता. आणि आपण जर प्रतिकार केला नाही तर ते फार दिवस खूप लांब आहेत असं काय म्हणण्याचं कारण नाही. नेहरूंच्या एकूणच प्रतिमान, ज्याला पॅराडाईम ऑफ डेव्हलपमेंट असं आपण म्हणतो सोप्या भाषेमध्ये मॉडेल, ते 4 होते. एक संसदीय लोकशाही, दुसरं आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजन ही भारतातल्या अनेक अर्थतज्ञांचं असं अज्ञान आहे की नेहरूंना लोकशाही समाजवाद आणायचा होता. दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. नेहरूंना या त्याची कारण नंतर सांगतो. नेहरूंना या देशामध्ये इकॉनॉमिक प्लॅनिंगच्या माध्यमातून एक कल्याणकारी राज्यव्यवस्था आणायची होती. ही वॉन्टेड टू ब्रिंग वेलफेअर स्टेट, नॉट डेमोक्रेटिक सोशलिझम.
नेहरूंच्या सबंध व्यक्तिमत्वामध्ये ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, ऑटोबायोग्राफी आणि डिस्कवरी ऑफ इंडिया ही तीन जी नेहरूंनी गॉस्पेल जे लिहिली, अहमदनगरच्या फोर्टमध्ये असताना त्याने ऑटोबायोग्राफी लिहिली, तर तेव्हा त्याचा विचार आपण जर केला आणि काँग्रेस अंतर्गत जे वेगवेगळे प्रवाह जे होते ते प्रवाह लक्षात जर घेतले तर 1936 सालापूर्वीचे नेहरू आणि 1936 सालानंतरचे नेहरू ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि तो फरक काही वस्तुनिष्ठ कारणांच्यामुळे आहे. दुसरं धर्मनिरपेक्षता, ज्याच्याशिवाय भारत उभाच राहू शकत नव्हता आणि आजही उभा राहू शकणार नाही. आणि शेवटचं भारताचं परराष्ट्र इंडिपेंडंट धोरण. आता इथे एक गोष्ट लगेच मी स्पष्ट करतो की आपण त्याला नॉन अलाइनमेंट पॉलिसी असं म्हणतो. म्हणजे भारताचं तटस्थतेचं धोरण. तटस्थतेचं आपण जो शब्द वापरतो त्याचा अर्थ अमेरिका दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएट युनियन या दोन ब्लॉकच्या मध्ये आपण कुठल्याही ब्लॉकला अफिलिएट झालेलो नाही म्हणून आपण तटस्थता शब्द वापरतो. खरा शब्द इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र परदेश विषयक धोरण, स्वतंत्र फॉरेन इंडिपेंडंट फॉरेन पॉलिसी. आता याच्या प्रत्येक तपशिलाविषयी जायचं जर असेल तर आता झालेले आहे 7 आणि इन एनी केस आय डोंट वॉन्ट टू स्पीक फॉर मोर दॅन 1 hour or so, मॅक्झिमम 1 hour or so. म्हणजे बोलू किती शकेन पण त्याला देर इज अ लिमिटेशन फ्रॉम बोथ द साइड्स. 9 डिसेंबरला 1946ला घटना समितीचं काम सुरू झालं आणि 13 डिसेंबरला नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडलं. तो 2.5 पानाचा ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन म्हणजे भारतासमोरची नेमकी उद्दिष्ट काय आहेत या 2.5 पानाच्या ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनवर भारतीय राज्यघटनेचा सबंध तात्विक डोलारा उभा आहे. एक तर भारतीय राज्यघटनेमध्ये 70% भारतीय राज्यघटना हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 ची प्रत्यक्षामध्ये जो तपशील दिलेला आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चा आहे. त्यामुळे आंबेडकर असं म्हणाले एकदा की व्हॉट इज देअर टू बी रिटेड इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. काय आहे लिहिण्यासारखं. इट इज ऑलरेडी ड्राफ्टेड इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. कारण डिटेल आणि त्याची सुरुवात 1909 मध्ये मोर्ले मिंटो रिफॉर्म पासून झालेली होती. 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिपोर्ट, 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट आणि मग शेवटी अल्टिमेटली 1935 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा कायदा. तर ते नेहरूंनी त्याच्यामध्ये मांडल्यानंतर घटना समितीची चर्चा जेव्हा झाली तेव्हा प्रेसिडेन्शियल सिस्टीम आणायची की पार्लमेंटरी सिस्टीम आणायची याच्याविषयीचा प्रचंड वाद झालेला होता. पार्लमेंटरी सिस्टीममध्ये लेजिस्लेचरला एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल अँड अकाउंटेबल. गव्हर्नमेंट जे असेल लार्जेस्ट सिंगल पार्टी किंवा कोअलिशन गव्हर्नमेंट ते कायदे मंडळाला म्हणजे लोकसभा आणि विधानसभा यांना ते जबाबदार असतं. पण ते स्थिर असत नाही. प्रेसिडेन्शियल सिस्टीम स्थिर असते पण ती अकाउंटेबल नाही. म्हणजे आज डोनाल्ड ट्रम्प कुणालाही अकाउंट नाही. सबंध अमेरिकेच्या इतिहासामध्ये डोनाल्ड ट्रम्प इतका भंपक आणि बेजबाबदार प्रेसिडेंट ऑफ अमेरिका झालेला नाही. म्हणजे जो माणूस कधी युद्ध सुरू करू शकतो, परस्पर थांबवू शकतो, कुठल्याही देशाला काही निमंत्रण देतो का म्हणजे काय म्हणजे एकदा तर मी असं बघितलं त्यांना प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये टीव्हीवर एका ऑर्डिनन्सवर सही केली आणि पेन टाकून दिलं. असं लहान पोरं खेळात जसे पेन टाकून देत तशा अरे पेन ते परत वापरू नका, तुम्हाला पेन पडसं लगेच फेकून म्हणजे त्याच्यातून बेफिकिरीची वृत्ती दिसून येते ना. यू आर द प्रेसिडेंट ऑफ द वर्ल्ड. आपलं एकूण उत्पन्न $3.9 ट्रिलियन आहे. अमेरिकेचं $24.5 ट्रिलियन अमेरिकेचं आहे. आपल्याला 1 ट्रिलियन 5 मिलियन ट्रिलियन म्हणताना आपल्याला आणखी 5 वर्ष लागतील. आपल्याला त्या देशाचा प्रेसिडेंट काही जबाबदार पाहिजे. तेव्हा नेहरूंनी हा जो ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन म्हटलं त्याच्यामध्ये असं ठरलं शेवटी मग की आपण संसदेचा स्वीकार केला पाहिजे. दुसरं कारण असं होतं की भारता इतकी विविधता जगात दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये नाही. ही विविधता जर राजकीय पक्षाच्या माध्यमातून जर चॅनलाइज करायची असेल
तर प्रत्येक गटाला, प्रत्येक समूहाला, प्रत्येक प्रदेशाला, प्रत्येक सांस्कृतिक विभागाला हा देश इज अ कल्चर ऑफ कल्चर्स. इंडिया इज नेशन ऑफ नेशन्स. इट इज नॉट ओनली ऑफ स्टेट्स. इथे प्रत्येक राज्यामध्ये अशी संस्कृती आहे, अशी भाषा आहे, अशा चालीरीती आहेत, अशी वेशभूषा आहे, असं जेवण आहे की इट इज इंडिपेंडंट नेशन. अशा एका महाकाय खंडात्मक देशाला जर एकत्र ठेवायचं असेल तर पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये त्याला जागा आहे आणि ह्याच्यातून पार्लमेंटरी डेमोक्रेसी स्वीकारण्यात आली. तिसरं अत्यंत महत्त्वाचं कारण, जर ब्रिटिशांनी समजा हिटलरने राज्य केलं असतं भारतावर किंवा फ्रेंचाने राज्य केलं असतं भारतावर तर काय झालं असतं? कारण अगोदर 4 लोकांच्या मध्ये स्पर्धा होती सगळी, डच, फ्रेंच, त्याच्यानंतर पोर्तुगीज आणि ब्रिटिश. ह्याच्यापैकी सगळे विलोपाला गेले. मग शेवटी राहिले 2, फ्रेंच आणि इंग्लंड, आणि शेवटी इंग्लंड वन. आता इंग्लंड का इंग्लंडचा विजय झाला ह्याच्या कारणामध्ये मी जाऊ इच्छित नाही. परंतु घटनेमध्ये दुसरं एक पार्लमेंटरी सिस्टीममध्ये दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असा आहे की इट इज युनियन ऑफ स्टेट्स. इट इज नॉट फेडरेशन ऑफ स्टेट्स. संबंध राज्यघटनेमध्ये फेडरेशन हा शब्द कुठेही नाही, तरी इंडियन पॉलिटी ही फेडरल पॉलिटी आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये युनिटरी कॉन्स्टिट्यूशन असा शब्दप्रयोग नाही, ती फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे. परंतु इमर्जन्सीमध्ये सगळ्या राज्यांच्या पॉवर सेंटरकडे करून घेण्याच्या कॅपॅसिटी आणि प्रोव्हिजन ही भारतीय राज्यघटनेमध्ये आहे, ज्याचं उदाहरण 1975 मध्ये आणीबाणीमध्ये झालेलं होतं. ऑल राईट्स ऑफ द स्टेट्स वेअर विड्रॉन अँड दे वेअर केप्ट विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट. घटनेमध्ये जसं तरतूद केलेली आहे की केंद्र आणि राज्य या दोघांना दिलेल्या पॉवर्सच्या व्यतिरिक्त ज्या रेसिज्युअल पॉवर्स ज्या आहेत, या रेसिज्युअल पॉवर्स केंद्राकडे असतील, अमेरिकेमध्ये त्या राज्यांच्याकडे आहेत. भारतामध्ये कोणत्याही राज्याला भारतापासून स्वतःला तुटण्याचा अधिकार नाही, राईट टू सिसीड नाही, जो अमेरिकेमध्ये आहे. तर तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं नेहरू आणि पटेलांचं काम होतं ते म्हणजे अल्पसंख्याकांचे अधिकार. आज जे लोक सहजपणे म्हणतात की तुम्ही पाकिस्तानात जा म्हणून, ते कुठल्या भ्रमामध्ये आहेत? त्यांना काय वाटतं पाकिस्तानात जा म्हणून? इथे राज ठाकरे जर बिहारच्या लोकांना जर महाराष्ट्रात नोकरीसाठी येऊ शकत नाही, तर इथे पाकिस्तान इंडिपेंडंट देश आहे. मी जाऊन आलो पाकिस्तानमध्ये 3 वेळेला. पाकिस्तानमध्ये तुम्ही बॉर्डर क्रॉस करू शकत नाही, बिकॉज दॅट इज इंडिपेंडंट नेशन. इथे बिहारचा माणूस येऊ शकत नाही. तर तेव्हा इथे राईट टू इट इज युनियन ऑफ स्टेट्स, आणि युनियन इज इनडिझॉल्वेबल, म्हणजे परमनंट आहे. आणि म्हणून राज्यसभा ही परमनंट आहे, कारण दॅट इज फेडरेशन, दॅट इज युनियन ऑफ स्टेट्स. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की राज्यसभेतून कोणत्याही राज्यातून निवडून माणूस जातो हे मला योग्य वाटत नाही. राज्यात फेडरेशन काउन्सिल ऑफ स्टेट म्हटल्यानंतर राज्याचं प्रतिनिधित्व करणारा माणूसच त्या राज्यातून जायला पाहिजे, अशी खरी घटनात्मक तरतूद आहे त्याच्यामध्ये, पण ती लोकांनी व्हायलेट केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरा एक भाग नेहरूंनी एक काळजी घेतली सातत्याने. या अल्पसंख्याकांच्या अधिकाराची जी कमिटी होती त्या कमिटीचे पटेल हे अध्यक्ष होते. पटेल आणि आंबेडकर हे दोन्ही ॲप्रोप्रिएट करण्याचं काम आत्ताची राज्यसंस्था करत आहे. ॲप्रोप्रिएशन ऑफ पटेल आणि ॲप्रोप्रिएशन ऑफ आंबेडकर त्यांच्या विचारांच्या पूर्णपणे प्रतारणा करून, म्हणजे पटेल स्वतःच म्हणाले मी हिंदू संस्कृती मानत नाही, मी मुसलमान संस्कृती मानत नाही, समाजाने कसं वागावं ह्याचं दिग्दर्शन करण्याचा ह्याचा अधिकार धर्माला नाही, इतकं स्पष्टपणे पटेल म्हणालेले होते. तेव्हा हे अल्पसंख्याकांचे अधिकार, कारण त्यांची भूमिका अशी होती, लोकशाहीच्या संबंधात त्यांची भूमिका काय होती पटेल आणि नेहरूंची, अर्थात जी गांधींकडनं आलेली होती, की अल्पसंख्याकांना संरक्षण देणं हे मेजॉरिटीचं काम आहे, हे बहुसंख्याकांचं काम आहे. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, हे इतकं ठासून सांगण्याची आवश्यकता अशी आहे की भारतामध्ये पॉलिटिकल मेजॉरिटी इज ऑल्सो कम्युनल मेजॉरिटी. म्हणजे इथे 85% हिंदू किंवा 80% हिंदू आणि 20% मायनॉरिटीज
21% मायनॉरिटीज आणि 80% मेजॉरिटी, म्हणजे सगळे हिंदू त्यांच्या कास्ट सिस्टीम एकत्रित करून सुद्धा विचार करून सुद्धा म्हणजे ते कम्युनल डायमेन्शन म्हणजे ॲट वन पॉईंट ऑफ टाईम काय झालं बंगालमध्ये 35 वर्ष ज्योती बसूने सरकार असताना सुद्धा दे वर वॉश्ड अवे. 15 वर्ष ममता बॅनर्जी सत्तेवर असताना काल 100 कॉर्पोरेटर त्यांनी राजीनामा दिलेला आहे. सांगायचा मुद्दा असा की अल्पसंख्याकांचं संरक्षण करणं म्हणजे नुसते धार्मिक अल्पसंख्याकांचं नाही, कारण ज्या देशामध्ये पॉलिटिकल मेजॉरिटी इज ऑल्सो कम्युनल मेजॉरिटी ही आंबेडकरांची भूमिका होती. आंबेडकर गांधी संघर्ष काय होता तर ब्रिटिशांनी ह्याचा तोडगा सुचवायला पाहिजे बिफोर दे लिव्ह द कंट्री, अदरवाईज वी शॅल बी विक्टिम ऑफ द कम्युनल मेजॉरिटी दॅट इज द हिंदूज. आणि आंबेडकरांना जे ॲप्रिव्हेट करतात त्यांना मी सांगू इच्छितो आंबेडकरांनी त्याला हिंदू साम्राज्यवाद, हिंदू एम्पेरियलिझम शब्द वापरलेला आहे. ॲज आय एम अपोज टू इकॉनॉमिक इम्पेरियलिझम तशाच प्रमाणे आय एम अपोज टू कम्युनल इम्पेरियलिझम अशा प्रकारचा शब्द आंबेडकरांनी वापरलेला आहे. इंडिपेंडंट ज्युडिशियरी हे भारतीय लोकशाहीचं तुम्हाला माहिती आहे. ज्युडिशरीचं आता काय चाललंय ते इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन, हे सगळं हे जे सगळं संचित जे आहे हे फ्रीडम मुवमेंटमधून ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये घटना समितीच्या माध्यमातून ते उतरण्यात आलं. म्हणजे व्हॉट इज द सोर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन पीपल आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ, ही सगळी मूल्ये जी आली ही स्वातंत्र्य चळवळीतूनच ॲटोमॅटिकली निर्माण झालेली होती. गांधी कट्टर हिंदू पण पॉलिटिकली सेक्युलर, जिना पूर्णपणे सेक्युलर पण कम्युनल कम्प्लीट पॉलिटिक्स. 1906ची केस जी होती मंडालेची ती बॅरिस्टर जिनाने लढवलेली होती. जिना म्हणजे कुठल्याही अर्थाने जिना पारंपरिक मुस्लिम नव्हते. तेव्हा इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन, ज्या देशामध्ये इलेक्शन कमिशन इंडिपेंडंट नाही त्या देशामध्ये डेमोक्रेसी इज अ फ्रॉड. आता पुढे त्याचा म्हणजे विस्तार करणं असं नाही बिकॉज टाइम इज व्हेरी शॉर्ट. प्रोव्हिजन ऑफ प्रेसिडेंट पण करून ठेवले परत चेक्स अँड बॅलन्सेसमध्ये. म्हणजे सहजासहजी मेजॉरिटी असलेल्या माणसांनी भारतीय राज्यघटना आपले पॉलिटिकल हक्क शाबूत ठेवण्यासाठी राबवू नये म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये जेवढे चेक्स अँड बॅलन्सेस आहेत तेवढे जगातले कोणत्याही भाषेमध्ये नाहीत असे भारतीय राज्यघटनेवर कॉमेंट करणाऱ्या लोकांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इतके चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. म्हणजे उदाहरणार्थ इलेक्शन कमिशनवर प्राईम मिनिस्टर, विरोधी पक्षनेता आणि चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट. घटना दुरुस्ती करून मोदी सरकारने चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाला काढून टाकून स्वतःला हवा तो कॅबिनेट मिनिस्टर. म्हणजे इट इज 2 versus 1. आता सुप्रीम कोर्टने निर्णय परवा एक्सप्रेस केला ओपिनियन, निर्णय नाही दिला की अशा तऱ्हेने इलेक्शन कमिशनर्सनं 2 versus 1 हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हे. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे ही काळजी परत आंबेडकर, नेहरू आणि पटेल यांनी घेतली. पार्लमेंटने एखादा केलेला कायदा हा योग्य तऱ्हेने घटनेची पावित्र्य, घटनेची तरतूद पाळून केलेला आहे की नाही हे करण्याची जबाबदारी घटनेच्या मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू त्यांना सध्या केलेले आहे. आणि अशा प्रकारची राज्यघटना जी आज भारताला एकसंध ठेवण्याची ताकद ही भारतीय राज्यघटनेमध्ये निर्माण करण्यामध्ये फ्रीडम मुवमेंट, घटना समिती, पटेल, आंबेडकर आणि नेहरू यांची होती हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे सगळे समजा असते इन्क्लुडिंग गांधींचं मार्गदर्शन आणि फ्रीडम मुवमेंट आणि आंबेडकरांसारखे ड्राफ्टिंग कमिशनचे चेअरमन समजा आणि हॅड नेहरू नॉट बीन देअर प्लीज रिमेंबर इंडियन कॉन्स्टिट्यूशन वुड हॅव बीन टोटली डिफरंट. आणि म्हणून मला कधी कधी असं एकटं असल्यानंतर मला जाणवतं असं की आपण सुरुवातीच्या वयामध्ये इतके वाहत गेलो आणि नेहरूंच्या संबंधामध्ये आपल्याला इतकं नीट कळलं कसं नाही आपल्याला, आपण जाणवलं कसं नाही. आपण नेहरूंचा जरा थोडा डिटेल अभ्यास केला पाहिजे. अर्थात त्याचं कारण फार मोठ्या प्रमाणावर डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा अनपेक्षित आणि
अवाढव्य प्रभाव की लोहिया इज फायनल वर्ड अशा प्रकारची आमची भूमिका होती आणि तो एक प्रकारचा मूर्खपणा होता हे मी आता जाहीरपणे कबूल करतो.